आता जाणकारांच्या मते एकंदरीत राज्यातील उत्पादनाच्या तुलनेमध्ये ही खरेदी खूपच कमी होती। केंद्र सरकारच्या हमीभाव खरेदीच्या नियमानुसार राज्यातील उत्पादनाच्या 25% खरेदी केली जाते, तेवढं उद्दिष्ट दिलं जातं। परंतु जाणकारांचं म्हणणं आहे की यंदा उत्पादन प्रत्यक्ष जास्त आहे, परंतु पहिल्या अंदाजामध्ये जे की आपलं हरभऱ्याचं उत्पादन आहे ते कमी दाखवण्यात आलं आणि त्याच्या आधारावरती खरेदीचं उद्दिष्ट देण्यात आलं। प्रत्यक्ष उत्पादन हे जास्त असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे। म्हणजेच काय, एकतर उद्दिष्ट कमी देण्यात आलं होतं, तसंच हमीभावानं खरेदी ही 90 दिवस म्हणजे 3 महिने सुरू असते, परंतु हरभरा खरेदीची मुदत यंदा 60 दिवसच देण्यात आली आणि ही मुदत 29 एप्रिल रोजी संपलेली आहे। म्हणजेच 29 एप्रिल रोजी हरभरा खरेदीची मुदत संपलेली असल्यामुळे सगळे केंद्र आता ठप्प पडलेले आहेत। त्याआधीच हरभराचा खरेदीचा वेग यंदा जास्त होता, कारण सुरुवातीपासूनच देशातल्या बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव हमीभावापेक्षा खूपच कमी होता। यंदा सरकारनं हरभऱ्यासाठी 5,875 रुपये हमीभाव जाहीर केला होता। त्या तुलनेमध्ये बाजारात हरभऱ्याला 4,800 ते 5,100 रुपयांपर्यंत बहुतांशी ठिकाणी आणि बहुतांशी काळ भाव मिळाला होता। म्हणजेच हमीभावापेक्षा प्रत्यक्ष बाजारात मिळणारा भाव हा 15 ते 18% कमी होता। त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा हमीभाव हरभरा खरेदीला चांगला प्रतिसाद दिला। खरेदी केंद्रांवरती हरभऱ्याची आवक ही मोठ्या प्रमाणात होत होती, परंतु जशी खरेदी सुरू झाली तेव्हापासून हरभरा खरेदीत बहुतांशी ठिकाणी काही ना काहीतरी अडचणी सुरूच होत्या। काही ठिकाणी एकतर खरेदी केंद्रांना गोदामच मिळत नव्हती, त्यानंतर गोदामं मिळाली, त्यानंतर बारदाना टंचाई मोठ्या प्रमाणात होती। मध्यंतरी जवळपास 2 आठवडे अनेक केंद्रांना बारदाना उपलब्ध नव्हता, त्यामुळे या केंद्रांवरची खरेदी ठप्प झाली होती। असं असताना देखील खरेदीचं जे काही उद्दिष्ट आहे ते पूर्ण झालं होतं।